खरं तर आज महाविकास आघाडीच्या वतीने सत्याचा मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. काय नक्की भूमिका आहे, कशा पद्धतीने या मोर्चाकडे पाहतायत? या निवडणूक अधिकाऱ्याला विनंतीपूर्वक इशारा देतो की उद्धव साहेबाच्या आणि राज साहेबाच्या मागण्या मान्य करा. तुमचा निवडणुकीमधला जे होणारा घोळ आहे तात्काळ बंद करा. या आपल्या माध्यमातून समस्त निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देतो, ज्या ज्या बूथवरती बोगस मतदान होईल, ज्या बूथवरती मतदानाच्या पेट्याचा घोळ होईल, त्या ठिकाणी निवडणुकीच्या बूथवरती जे अधिकारी बसलेत त्या अधिकाऱ्याचा पाय आणि हात तोडल्याशिवाय शिवसैनिक आणि मनसे सैनिक राहणार नाही. ते खरं तर निवडणूक अधिकाऱ्यांनी घरून येताना आईला बापाला बायकोला सांगून यावं की मी घरी सुखरूप आलो तर तुमचा, नाहीतरी शिवसैनिकांचा आणि मनसे सैनिकांचा. खरं तर आता लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला ही पावलं उचलावं लागतील आणि ह्याला आम्ही गुन्हा म्हणणार नाही. जर ह्या असल्या सरकारनं जर आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागं हटणार नाही. पण ज्या ठिकाणी ज्या बूथवरती बोगस मतदान होईल, मशीन घोटाळा होईल, त्या बूथवरच्या निवडणूक अधिकाऱ्याचा हात आणि पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.